कृष्णा खोऱ्यातील पूर स्थिती आणि दुष्काळी भागातील पाणी टंचाई या दोन्ही पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना तातडीनं सुरू करण्याची मागणी केली आहे। याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी सांगितलं की कोयना, नवजा, महाबळेश्वर तसंच सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा नद्यांना मोठा प्रवाह आला आहे। या पार्श्वभूमीवर राजापूर बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकात वाहून जात असल्याचा दावा राजोबा यांनी केलाय। हे पाणी ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेद्वारे खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ, कडेगाव, मिरज पूर्व भाग आणि सांगोला तालुक्यातील तलावांमध्ये वळवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसंच कर्नाटकने हिप्परगी बॅरेजमधून अलमट्टी धरणाकडे पाण्याचा विसर्ग वाढवावा, अन्यथा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो असंही निवेदनात म्हणण्यात आलंय। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेनं दिलाय।